नमस्कार, मी विक्रांत घनश्याम बेंद्रे, महाराष्ट्र पोलीस संघटना डोंबिवली शहर अध्यक्ष। आज मी कल्याणीतून आपलं शिरपाटा दिशेने निघालो असता बोलवली ते मानपाडा सर्कल पर्यंत मला एवढी ट्रॅफिक लागली की बाबा मला मानपाडा सर्कल पर्यंत पोहोचायला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास गेला। तर मी मानपाडा सर्कलला आलो असता तिथे आमचे ट्रॅफिक हवालदार साहेब उभे होते। मी साहेबांना विचारलं की साहेब एवढी ट्रॅफिक का झाली आहे? तर साहेब बोलले की मानपाडा रोडच्या पुढे आपलं पेट्रोल पंपच्या बाजूला जो हायवे रोड आहे तिथं रस्ता खणण्यात आलेला आहे आणि हा रस्ता रात्री जो त्याने म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने रात्री एक साधारण 8:30-9च्या नंतर खणून तो तसाच रोड सोडलेला आहे। तर त्यामुळे ही ट्रॅफिक झालेली आहे आणि ट्रॅफिक एवढी होती की सर्कल पासून ते बोलवलीपर्यंत एवढी जाम ट्रॅफिक होती आणि इथून डोंबिवलीचा जो रोड जातो डोंबिवलीकडे तिथं पण अत्यंत भयंकर ट्रॅफिक होती। तर आपले जे ट्रॅफिक हवालदार आहे, ट्रॅफिक वॉर्डन आहे, हे लोक ट्रॅफिक काढता काढता ती अक्षरशः ट्रॅफिक निघत नव्हती। तर हे सर्व त्या कॉन्ट्रॅक्टरमुळे झालेले, कारण कोणतीही कल्पना कॉन्ट्रॅक्टरने दिली नव्हती किंवा वाहतूक नियंत्रण शाखेला त्याने संपर्क करायला पाहिजे होता, तो त्याने केला नाही। आपलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना एक कल्पना द्यायला पाहिजे होती की साहेब हे अमुक अमुक हायवेला असा अमुक अमुक रोड मी खोदणार आहे, तर जेणेकरून बाबा आपले ट्रॅफिक वरिष्ठ अधिकारी यांनी तिथे बंदोबस्त लावला असता। आता ह्या एका याने ही चुकी पूर्ण कॉन्ट्रॅक्टदाराची आहे आणि यात पब्लिक पण ट्रॅफिकवाल्यांना सहकार्य करत नाही, कारण पब्लिकला वाटतं की ट्रॅफिकवाल्यांनी मुद्दाम ट्रॅफिक अडवून ठेवलेलं आहे। पण सत्य परिस्थिती तुम्ही पाहाल तर तिथं एवढं रस्ता खणलाय की अक्षरशः तो मधोमध खड्ड्याने 2 रस्ते दुभागले गेलेले आहेत आणि पेट्रोल पंप असल्यामुळे ज्या गाड्या बाहेर येतात त्यांच्यामुळे ज्या रनिंग गाड्या त्या स्लो होतात, त्यामुळे सर्कलला एवढी ट्रॅफिक होते की बाबा म्हणजे अजूनपर्यंत ही ट्रॅफिक निघालेली नाही। आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत तरी ती ट्रॅफिक निघालेली नाही। तर माझी एवढीच विनंती आहे की बाबा पब्लिकने पण सहकार्य करावं आमच्या ट्रॅफिक पोलिसांना। कुठेही असं वाटून घेऊ नका की बाबा ट्रॅफिकवाल्यांनी मुद्दाम गाड्या अडवल्या आहेत का बाबा त्यांच्यामुळे ट्रॅफिक झाले। तर तुम्ही येऊन सत्य परिस्थिती बघा काय आहे तिथं, एवढीच विनंती आणि पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद।